आता हे यांचं स्टेटमेंट आहे, रजाकार, औरंगजेब, नंतर मग काहीतरी आणखी ते इतिहासाचे काय पान असताना आजकाल चाळायची सवय लागलेली, मग गाडून टाकू, मग गद्दार, हे सगळे वाक्य आता लोकांना कंटाळवाणे वाटायला लागलेले. तुम्ही आहेत कोण? तुम्हाला त्या काँग्रेसने गाडून टाकलंय, तुम्ही रोज त्या खड्ड्यामध्ये डुबत खोल 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 चाललेले. तुम्ही काय लोकांना गाडणार आणि काय पिटाळणार? तुम्हाला लोक पिटाळायला लागले. काल उद्धव ठाकरे साहेबांचा दौरा झाला. काय दौरा होता तो? ज्या थाटामध्ये ते आले होते त्या वैजापूरमध्ये त्या कार्यकर्त्यांनी प्रवेशच घेतला नाही. ज्या पैठणला गेले तिथलचे सर्व कार्यकर्त्यांनी यांचा निषेध केला. सभा कुठे घेतली? कारखान्यावर. हे काय ठिकाण असतं? सार्वजनिक सभा घ्यायचं ठिकाण काय कारखाना असू शकतो? म्हणून यांना आता हे सगळं तितर बितर झालेले लोक आहेत. खैरेने विरोध केला म्हणून वैजापूरचा प्रवेश झाला नाही, मग पैठणचा प्रवेश झाला. हे असं कार्यक्रम करून यांना वाटतं की आपला पक्ष फार वाढायला लागलेला आहे. त्या काँग्रेसने यांची बोलती बंद केली आणि काल उद्धव ठाकरे साहेबांनी हे मान्य केलेलं आहे की त्यांना आता मुख्यमंत्री पद त्यांच्या पक्षाला मिळणार नाही. आणि नाही, मुख्यमंत्री पदापेक्षा ही जनता माझ्यासाठी मोठी. 40 आमदार आणि 13 खासदार हे तुमचेच होते ना. एवढ्या माणसाला तुम्ही सांभाळू शकले नाही. तुम्ही जनतेला काय सांभाळणार आहेत? जनतेचं काय तुम्ही दाखवतायत? आम्ही जनतेला, जनतेचेच प्रतिनिधी, जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी जे तुमच्या सोबत होते. एखादा माणूस गेला तर समजू शकतो नाराजीने गेला. 40 आमदार आणि 13 खासदार जातात आणि तुम्ही पुन्हा म्हणता की आम्ही जनतेचे कैवारी आहोत. मला वाटतं हे सगळं भंकसपणाचं भाषण, हे दरवेळेचं रिपीट कॅसेट ज्याला म्हणतात त्या पद्धतीचं कालचा दौरा झाला आणि त्या दौऱ्यातून आउटपुट पाहिलं तर झिरो निघालेला आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.